नमस्कार मित्रांनो, एका छोट्याशा गावात एक छोटा मुलगा राहत असायचा। तो शाळेतही जायचा, हुशारही होता, पण तो आळशी होता। त्याला वेळात अभ्यास पूर्ण करायला आवडत नसे। काम वेळात पूर्ण करणं कधी त्याला आवडायचं नाही। टाळाटाळ करणं त्याचा स्वभावाचा भाग झालेला। हळूहळू गावातील लोक त्याच्याकडे आळशी म्हणूनच पाहू लागले। शाळेतही मित्र आणि शिक्षक त्याला आळशी आणि बिनकामाचाच समजायला लागले। या मुलाला सुद्धा ही गोष्ट कळत होती, पण स्वभावातला आळस काही कमी होत नव्हता। एके दिवशी गावात एक साधू आला। गावातील लोक त्याच्याकडे आपल्या समस्या घेऊन जायचे। अतिशय सहजपणे साधू महाराज त्यांना उत्तर देऊन समस्यांचे निराकरण करायचे। त्या मुलानेही आपल्या आळशीपणावर टाळाटाळ करण्याच्या स्वभावातून सुटका करण्याच्या विचाराने साधूकडे जाण्याचे ठरवले। ठरल्याप्रमाणे तो साधूकडे गेला। म्हणाला, महाराज, एक समस्या आहे। माझ्या आळशीपणामुळे माझं खूप नुकसान होतंय। मला माझा वेळ फुकट जातो हे कळतंय, पण स्वभावातून आळस सुटत नाही। काय करावं हे कळत नाही। कृपया मार्गदर्शन करा। मी माझ्या मित्रांपेक्षा मागे पडतोय। कामाच्या आणि अभ्यासाच्या टाळाटाळ करण्यामुळे खूप नुकसान होतंय। साधू महाराज बोलले, बाळा, आळस हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे। वेळ खराब केल्यामुळे जीवन खराब होते। याविषयीची तुला एक गोष्ट सांगतो। एका राज्यात एक माणूस होता। तो खूप आळशी होता। त्याच्या आळशीपणामुळे परिस्थिती एवढी खराब झाली की घरात खायला अन्न नव्हतं। कोणी त्याला कामही देत नव्हता। मात्र त्या राज्याचा राजा खूप दयाळू होता आणि त्याचा दरबार आपल्या प्रजेसाठी नेहमी खुला असायचा। कोणत्याही नागरिकाला आपल्या समस्या घेऊन राजाकडे जाण्याची मोकळीक होती। आपली कैफियत मांडली। म्हणाला, महाराज, मी आपल्या राज्यातील एक रहिवासी आहे, पण आपल्या संपन्न राज्यात माझी मात्र खूप वाईट स्थिती आहे। माझ्याकडे खायलाही अन्न नाही अशी परिस्थिती। कोणी मला काम देत नाही आणि माझे मित्र, गावातील लोक सर्वच माझ्या मागे मला आळशी म्हणतात आणि कोणीही मला काम देऊ नये असे सर्वांना सांगतात। कृपा करून माझे दारिद्र्य दूर करण्यासाठी काही मदत करा महाराज। राजा म्हणाला, ठीक आहे, तू आळशी आहेस किंवा नाही याविषयी आता बोलून काही उपयोग नाही। गेलेली वेळ परत येत नाही। तुझे दारिद्र्य दूर करायला मात्र मी एक संधी तुला देतो। आज तुझ्यासाठी राजकोष खुला केला जाईल। तू घरी जाऊन ये आणि संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी जेवढी शक्य आहे तेवढी संपत्ती तू घेऊन घरी जा। ती तुझी होईल। तो माणूस खूप खुश झाला। धन्यवाद देऊन आनंदाने हसत गात घरी आला। घरी आल्यावर आरामात बसून त्याने बायकोला बोलावले। संपूर्ण हकीकत सांगितली। बायको म्हणाली, ओहो, मग वेळ कशाला वाया घालवता? चला चला, लवकर जाऊन सोने चांदी हिरे मोती भरून घेऊन या। त्यावर तो आळशी माणूस म्हणाला, हो हो, निघतोच, पण एवढ्या दूर जाऊन मी जरा थकलोय। आधी मला काहीतरी जेवण दे, जेवतो आणि लगेच निघतो। त्याच्या बायकोने हातातली कामं तिथेच सोडून लवकर लवकर जेवण करून त्याला वाढले। तो आळशी माणूस मनसोक्त जेवला आणि म्हणाला, जेवण तर फार चांगलं झालंय। आपल्याकडे संपूर्ण दिवस आहे। भरपूर संपत्ती आणण्यासाठी मुबलक वेळसुद्धा आहे। मी जरा अर्धा तासच झोपतो आणि लगेच महालाकडे निघतो। असं म्हणून त्याने अंथरूण धरलं सुद्धा। अर्ध्या तासासाठी झोपलेला तो आळशी चक्क 2 तासांनी उठला। लगबगीने त्याने मोठ्या पिशव्या आणि गोणपट घेऊन महालाची वाट धरली। जाता जाता डोक्यावर ऊन आलं। महालाची वाट तशी जवळ आलेली। आळशी माणसाने विचार केला, एवढ्या जवळ तर महाल आहे आणि आपण सहज तिथे जाऊन पाहिजे तेवढी संपत्ती घेऊन येऊ शकतो। अशा या रखरखत्या उन्हातून जाण्यापेक्षा थोडा वेळ झाडाच्या सावलीत थोडीशी विश्रांती घेतो आणि मग निघतो। असं म्हणत तो माणूस झाडाला टेकून सावलीत आराम करू लागला। भर उन्हात थंड वाऱ्याची झुळूक त्याने त्याचे डोळे पुन्हा मिटले आणि कधी झोप लागली कळालेच नाही। चक्क 4 तासांनी त्याला जाग आली। पाहिले तर सूर्य मावळतीला निघालेला। तो लगबगीने धावत धावत महालाच्या दिशेने निघाला। अंगात असलेल्या सर्व शक्तीनिशी तो पळत सुटला आणि महालाच्या प्रवेशद्वाराजवळ पोचला। मात्र आत प्रवेश करणार एवढ्यात प्रवेशद्वार बंद झाला। त्याने वर पाहिले तर सूर्य मावळला होता आणि त्याच्या भविष्यावरही अंधार पसरला होता। फक्त त्याच्या टाळाटाळ आणि आळसामुळे सोन्याची संधी हाती येऊनही तो दरिद्रीच राहिला। साधूबाबांनी आपली गोष्ट पूर्ण करताच तो मुलगा म्हणाला, महाराज,
मला माझी चूक समजली. यापुढे मी कधीही काम टाळणार नाही, आळस करणार नाही. महाराज पुढे म्हणाले, देव सर्वांना संधी देतो, सर्वांना सामर्थ्यही देतो आणि गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाला दिवसाचे 24च तास देतो. मग त्या 24 तासांचा आपण कसा वापर करतो आणि किती वेळ वाया घालवतो यावर आपलं भविष्य आकार घेत जाते. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे काम पुढे ढकलण्याची आपली सवय कधीकधी आपलं खूप मोठं नुकसान करून जाते. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे हे तुम्हाला समजलं असेलच. आता इथपर्यंत गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि गोष्ट कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.